बरोबर आहे. प्रश्न अगदी रास्त आहे. आणि यशवंत, तू जो प्रश्न विचारला, हाच प्रश्न आज भारतातल्याच नव्हे, जगातल्या अनेक सर्वसाधारण माणसांच्या मनामध्ये आलेला आहे, की ही वेळ, हा काळ, या प्रकारचे कायदे, हा इतिहास एकदम कशा पद्धतीने बदलला गेला. खरं तर कायदा जेव्हा विकसित होतो, त्या विकसनशीलतेला उत्क्रांतशीलता म्हणतात. उत्क्रांतीने म्हणजे इव्हॉल्युशन होतं कायद्याचं. कायद्यामध्ये कधीही रिव्हॉल्युशन होत नाही. आणि रिव्हॉल्युशन होत असेल किंवा तसं भासवलं जात असेल आणि त्याच्या मागे काही अजेंडा असेल, की हे कोणीच करू शकलं नाही, ते आम्ही केलं, जे एक प्रकारची एक राजकीय भाषा असते, त्याचंही थोडंसं आपण परामर्श याच्यामध्ये घेऊया. परंतु त्याआधी, विषयाच्या सखोलतेकडे जाण्याच्या आधी, आपण एक थोडीशी पार्श्वभूमी या तीन कायद्यांची समजून घेऊ, की 1857ला पहिलं स्वातंत्र्य युद्ध झालं भारताच्या इतिहासातलं. त्यानंतर 1858ला लॉर्ड मॅकॉले नावाच्या एका तत्वज्ञ, कायदे तज्ञ माणसानी इंडियन पिनल कोड नावाचा कायदा लिहिला. कोड म्हणजे संहिता. आणि तो 1860 साली लागू झाला. 1860 साली लागू झालेल्या या पिनल कोडला आज भारतीय न्याय संहिता 2023 असं बिरुद प्राप्त झालेलं आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याच्या बरोबरीने जेव्हा गरज पडली, एक प्रक्रिया निर्माण झाली पाहिजे, लॉ शुड बी द प्रोसिजर, तर 1898ला पहिली क्रिमिनल प्रोसिजर कोड लिहिण्यात आली. त्यानंतर 1902ला त्याच्यामध्ये काही उत्क्रांतशील बदल करण्यात आले. आणि सरतेशेवटी 1973ला अजून काही बदल होऊन आजची जी कालपर्यंतची क्रिमिनल प्रोसिजर कोड होती, ती 1973ची क्रिमिनल प्रोसिजर कोड होती, जी आज भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 झाली आहे. इथे प्रोसिजर हा शब्द जाऊन 1973ला जो क्रिमिनल प्रोसिजर कोड होता, तो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 असा झालेला आहे. आवाज येतोय? हा, येतोय सर, येतो. तर याच्यामध्ये प्रोसिजर हा शब्द जाऊन नागरिक सुरक्षा असा शब्द आलेला आहे. हा विशेषत्वाने या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. आणि तिसरा 1872चा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा भारतीय साक्ष अधिनियम 2023 असा झालेला आहे. संहिता कायद्याला केव्हा म्हटलं जाते आणि ऍक्ट केव्हा म्हटलं जातं, हे थोडंसं आपण लक्षात घेऊया, जेणेकरून आपल्याला संहितेचा खरा अर्थ समजेल. या दोन कायद्यामध्ये संहिता आणि तिसऱ्या कायद्यामध्ये अधिनियम आहे. याला संहिता म्हटलेलं नाहीये, किंबहुना कायदा असंही म्हटलेलं नाहीये. आपल्याकडे छोटे छोटे ऍक्ट असतात, ज्याला आपण ऍक्ट म्हणतो. इव्हन मोका कायदा घ्या, तो ऍक्ट आहे. आर्म्स ऍक्ट आहे, पासपोर्ट ऍक्ट आहे, सिटिझनशिप ऍक्ट आहे. बहुतेक कायद्यांना शेवटी ऍक्ट असं म्हटलं जातं. पण कोड कशाला म्हटलं जातं, संहिता कशाला म्हटली जाते, त्याचा अर्थ असा आहे की ज्या कायद्यांचा प्रभाव लोकांच्या दैनंदिन जीवनावर 24 तास पडत असतो. आपली क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स सिस्टीम ही अशी सिस्टीम आहे की प्रत्येक माणसाच्या मानवी अस्तित्वाभोवती तिचं वलय असतं, ती गुंफलेली असते. आणि ती केवळ गुन्हा आणि शिक्षा अशी संबोधली जात नाही, तर त्यामधून माणसाचं, समाजाचं एक सांस्कृतिक प्रबोधन होत असतं सातत्याने. हे सांस्कृतिक प्रबोधन जो कायदा करतो, त्या कायद्याला आपण संहिता म्हणतो. हे आपण या ठिकाणी विसरता कामा नये. मला आठवतं, जी लॉर्ड मेकॉलेनी इंडियन पिनल कोडची प्रस्तावना लिहिली होती, त्या प्रस्तावनेमध्ये तो असं म्हणतो की पोलीस स्टेशनला कुठलाही व्यक्ती हा आनंदोत्सव मनवायला जाणार नाही, तर तो त्याच्या 3 जखमांचा इलाज करायला जाणार. आणि ते 3 जखमा त्यांनी म्हटलेलं आहे की पहिली जखम मालमत्तेवर, दुसरी जखम त्याच्या मानसिकतेवर, आणि तिसरी जखम त्याच्या शरीरावर. इतका खोल त्यांनी अभ्यास केलेला आहे मानवी अस्तित्वाचा. शरीरावरच्या जखमा म्हणजे कुठं चाकूने वार झाल्यापासून बुलेट इंजुरी झाली तिथपर्यंत,
चापट मारली तेव्हापासून तर ते सगळं मनावर झाली, म्हणजे धमकी देणं, अपमान करणं, लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं कृत्य. आणि प्रॉपर्टीवरची जखम म्हणजे चोऱ्या माऱ्या, दरोडे वगैरे, सोनसाखळी चोरणं, पाकिट मारणं वगैरे असं. तर हे जे कायदे आहेत ते कायदे संहिता या नावाला जेव्हा प्राप्त होतात तेव्हा त्यांच्यामध्ये सुप्तपणे देशाच्या केवळ व्यक्तिगत जीवनावर माणसांच्या नव्हे, तर त्या देशातल्या माणसांच्या व्यक्तिगत जीवनाशिवाय त्यांच्या कौटुंबिक जीवनावर, त्यांच्या सामाजिक जीवनावर, त्यांच्या राष्ट्रीय जीवनावर आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय जीवनावर सुद्धा आता मॉडर्न लाईफमध्ये परिणाम होतो. म्हणून त्यांना संहिता म्हटलं जातं. हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया.